साखर गोड आहे, पण ऊसापासून ते साखर बनवण्याचा प्रवास हा मात्र कठीण. शेतकरी ऊस पिकवतो, पण हाच ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवतात कोण? तर ते आहेत ऊसतोड कामगार, ज्यांना आपण फडकरी म्हणून ओळखतो. आणि त्यांनाच आज जीवनावश्यक गरजेलाही मुकावं लागत आहे. ते कसं ते बघूया आजच्या विषयातून. नमस्कार, मी साजिद पिरजादे, तर आपण पाहता तरुण भारत. ऊसाला योग्य तो दर मिळावा यासाठी शेतकरी आंदोलनात भाग घेतात आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत मनाजोगे नसेना, पण किमान वाढीव दर मिळण्यात ते यशस्वी होतात. पण ऊसाची तोडणी करणाऱ्या कामगारांना आणि वाहतूकदारांना मात्र अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागते. महाराष्ट्रात 12 लाखापेक्षा जास्त लोक हे ऊसतोड मजुरी करून आणि ऊस वाहतूक करून आपली उपजीविका भागवतात. तर कोल्हापुरातील 48,000हून अधिक लोक देखील हेच काम करतात. राज्यात लोकनायक गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी व वाहतूकदार कल्याणकारी मंडळाच्या वतीने या मजुरांसाठी निवासाची, आरोग्याची, वैद्यक पथकाची, शैक्षणिक विमा आणि पाळणाघर अशा जीवनावश्यक सुविधांची सोय व्हावी यासाठी या मंडळास प्रतिदिन ₹10 दिले जातात. पण ऊस मालक बागायतदारकडून ते ग्रामसेवकापर्यंत कोणीही यात पुढाकार घेत नसल्याने या कामगारांना संपूर्ण हंगाम जीवनावश्यक सुविधांशिवाय राहावं लागतं. यामध्ये इतर जिल्ह्यांमधून स्थलांतरित होऊन आपली पोटाची खळगी भागावी यासाठी ऊसतोड मजूर इतर गावागावांमध्ये येतात आणि तिथे ते माळ रानावर तंबू बांधून राहतात. तिथे त्यांच्यासाठी ना खाण्यापिण्याची सोय, ना विजेची, ना आरोग्याची सोय. ते दरवर्षी हंगाम सुरू झाला की जीव मुठीत घेऊन संसार पाठीवर मारून घेतात आणि राहतात आणि हंगाम संपला की निघून जातात. यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.